धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार. कर्मदंड मराठीवरचा ग्राउंड रिपोर्ट मध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. आता आपण आहोत बेळम येथे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक रंगत झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण आज आलूर जिल्हा परिषद गटातील आलूर गणातील बेळम या ठिकाणी आहोत आणि बेळम या ठिकाणी आपण नागरिकांशी चर्चा करणार आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटात आणि गणात तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल किंवा कुणाला मतदान करणार? नमस्कार, मी घेऊन बोलतो. बघा सर, 10 वर्ष झालं, 2 इलेक्शन झाले जिल्हा परिषदचे. पट्टे साहेबांना आमच्या दलित समाजानं हलगी लावून पूर्ण मतदान केलं. फक्त समाजाची एक मागणी होती की स्मशानभूमी वॉल कंपाऊंड व्हावं म्हणून. त्यांनी केले नाहीत. शरण पाटलाला सुद्धा पूर्ण समाजाचं जाहीर पाठिंबा देऊन मतदान केलं, तरी सुद्धा त्याने 5 वर्ष होऊन गेले, त्याने काही काम केले नाहीत. आमदार चौगले साहेबाकडं 4 वेळेस प्रस्ताव घेऊन गेलो दलित वस्तीच्या स्मशानभूमीसाठी. मग ते शिवसेना, भाजप हे आमचं कुठलेच काम केले नाहीत. आम्ही काम करतो बसवराज पाटलाच्या, बापूराव पाटलाच्या अंडरखाली, परंतु आमच्या वैयक्तिक सामाजिक विकासाचे काम कोणी केलेले नाहीत. म्हणून आता तडफदार जो उमेदवार आमच्या समाजाचे अपेक्षा विकास कामे करतो म्हणतील त्यांच्या पाठीमाग आम्ही साथ देणार. नेमकं नक्की या ठिकाणी जिल्हा परिषद गटाला 8 उमेदवार आहेत. मग आता कमळ आहे, धनुष्यबाण आहे, मशाल आहे, गॅस सिलेंडर आहे, एअर कंडिशनर आहे, असे जवळपास 8 उमेदवार. तुतारी आहे. नेमकं आता मतदान कुणाला करणार तुम्ही? जे उमेदवार काम करल त्यांना तुम्ही मतदान करणार असं तुमचं मत? ज्या उमेदवाराने आमच्या समाजात येऊन, ज्याने आम्हाला, मी येऊ किंवा न येऊ, मी तुमचे हे विकास काम करतो असं आश्वासन देतील त्यांना आम्ही पाठिंबा देणार. आणखीन कोण? बोला. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागलेले असताना आता बलाढ्य पक्षवाले एकीकड, अपक्ष बी आहेत, गोरगरीब बी आहेत, सगळेच असताना आणि धनदांडगे बी असताना देखील आमचाच पक्ष येईल असं मला अपेक्षा आहे. शिवसेना पक्षाचे ब्रह्मानंद आणि भाकरे साहेब हे दोघं येतील असं मी अपेक्षा व्यक्त करतो. जिल्हा परिषद गटाचे निवडणूक लागलेले आहेत. गट आणि गणामध्ये तुम्हाला काय वाटतं, कुणाला मतदान करावं? आता ही महायुती आहे, महायुतीच्या मागे राहावं. म्हणजे सगळे तालुक्यातले पुढे सगळे एकत्र आले म्हणताना आता त्यांच्या मागेच राहिलं चांगलं आहे असं वाटतं मला. जे महायुतीच्या मागे राहिले की विकास कामं होतील असं होतील, कामं होतील असंच माझा अंदाज आहे. मग आलूर जिल्हा परिषद गटात कमळाला मतदान करणार. कमळाला मतदान करावं. आवाज तुमचं काय मत? आम्हाला जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गटात आणि गणात या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं, कुणाला मतदान करावं असं वाटतं? कमळाला. कमळाला. विकास कामं केलेले आहेत. केलेले आहेत. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. बापूराव पाटील. मतदान कमळाला करणार. कमळ. मला मी कसं मतदान कुणाला करणार? मतदान कुणाला करणार? कमळाला करणार. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटात आणि गणात मतदान आपण कुणाला करणार? मतदान आज कुणाला करावं असं तुम्हाला वाटतं? कमळाला करायचं. कमळाला. कमळच आहे. कमळ. 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 कमळालाच करायचं. कमळ. बेळमकर कमळच. कमळ. कमळ. बेळमकर निश्चय केलेला आहे कमळाला. कमळाला. तुमचं काय मत आहे सर? मतदान कमळ. कमळ. बेळमकर निश्चय केलाय कमळ.
कमळाला निवडून आणायचं. कसला करणार आम्ही बसला. हा जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकीत गटात आणि गणात कुणाला निवडून देणार आहात, कुणाला मत देणार आहात? भाजपला. कमळ. हा. तुमचं मत? कमळ. कमळ. आम्ही पाटलाचे माणसं पाटील सांगतील ते. कमळ. कमळ. म्हणजे बेळंबकरांनी ठरवलं यावेळेस कमळलाच मतदान करायचं. मावशी, मतदान कुणाला करायचं यावेळेस? कमळला. कमळला मतदान करायचं. हा. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलूर जिल्हा परिषद गटातील बेळंब येथे आपण करमदानच्या माध्यमातून जन्मत घेतला आणि या जन्मतच्या माध्यमातून बेळंबकरांनी कमळांना पसंती दर्शवली आहे. करमदंड मराठी वर्त चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.